दिपाळीच्या सणाला त्यांनी असं रुपयाचं सुद्धा काही आणलं नाही. बायकोनी 4 दिवस लोकांचा कापूस असला आणि किराणा भरला. मुलाला त्याच्या मुलगा त्याचा 10-12 वर्षाचा 11 वर्षाचा मुलगा आहे. त्यांनी 1000 रुपयाचा कापूस असला लोकांचा आणि त्यांनी ते आपल्या दिपाळीला कपडे आणले. पण माझ्या लेकाला अशी कशाचीच आशा नाही, बाहेरची रुपयाची आशा नाही. असं कधीच ते म्हणत नव्हते. पाटलाचा विषय काढला तर म्हणायचे पाटील कधीच चुकीचे नाही. तर म्हणजे असं करणार नाही तुम्हाला म्हणायचं? हा, कधीच नाही आयुष्यात. कधी इथून माग त्यांनी ती माघार घेतली नाही. आम्ही त्यांना कधी चुकीचं सांगत बी नाही. तर मी म्हणायची काही आणू नका तुम्ही, पण पाटलाची संगत सोडू नका. आणि तुम्ही असं सांगायचं? असं पोलीस आलते इथं, घरी आले होते पोलीस? आम्हाला काय म्हणले पोलीस? काय वाटलं त्याचे मित्रच आहेत ते म्हणले आले 5:30 वाजता आले. ते म्हणले हाका मारली तिथून. म्हणलं कोण आहे? तर म्हणले आम्हीच आहे, तर अमोलचे मित्र. तर म्हणले आम्हाला आहे का घरी? म्हणलं हाय. तर कुठं आहे? म्हणले म्हणलं झोपलेला आहे. असं हे बघा, पहिल्या बैलगाडी वडीत नेली तेव्हापासूनचे फोटो बघा, आमच्या कपाटाला बघा त्यांचे फोटो, त्यांच्या हृदयात पण बघा. पण चुकला असेल तर मी बी ती मान्य करते, कारण की नशात चुकला असेल आणि ही सजा आम्ही मान्य बी करीत नाही. तर आम्ही हेच होत नाही. पाटलाला माझी एवढीच विनंती, पाटलांनी ह्याच्यातून काहीतरी न्याय द्यावा. तेव्हा घेतले नसते ह्यांनी पैसे, पण ह्यांना नशा केली. अहो हे नशा झाले, नशा केल्यावर त्यांना सुधरत नाही. नशामध्ये झाले, मी ते कबूल करते नशा केलेली. तरी सगळं मी गेवराई तालुक्यात धानोरा गावामध्ये आहे आणि हे अमोल खुनेंचं गाव आहे. अमोल खुनेंच्या घरी मी आहे. आई आणि पत्नी माझ्यासोबत आहेत. कालच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. अमोल खुने यांचं मनोज जरांगेने जरी नाव नसलं घेतलं तर आज धनंजय मुंडेंनी फोन पत्रकार परिषद घेत असताना अमोल खुने ते कुणीतरी गरुड आहेत, हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत असं त्यांनी म्हटलं. आता अमोल खुनेंना आणि त्यात दुसरा कोणीतरी गरुड नावाचा कार्यकर्ता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता त्यांना अटक होते का हे पाहावं लागणार आहे. ते कुटुंबीय माझ्यासोबत आहेत. अमोल खुनेंची आई माझ्यासोबत आहे. तुम्ही काय सांगाल? तुमच्या मुलासोबत जे झालं, तुम्हाला काही सांगायचं आहे, काही बोलायचं आहे का? काय ही सगळी परिस्थिती आहे, यावर तुम्हाला काही सांगायचं आहे का? माझ्या वाघाचं त्यांनी हे केलं होतं, पण आता त्याच्यावर आदूळ आली. त्याला दारूची निशात हे केलं. महिना झालं त्याला निशात हे करते. त्यांनी घरची सुद्धा त्यांनी हे बघितली नाही, आईची बघितली नाही, काळजी केली नाही, बायकोची काळजी केली नाही, मुलाची काळजी केली नाही. ते सदा निशात राहायचा. त्याला निशात ठेवलं आणि त्याला काय तिकडं भर घातली ती आम्हाला काही माहिती नाही. कोणी हे सगळं केलं? तुम्हाला कोणावर आरोप आहे? कोणी हे सगळं? आम्हाला काही माहितीच नाही. एवढंच तेव्हा नुसता संध्याकाळी यायचा निशात. पण तेव्हा काही आईची नाही, बायकोची नाही, मुलाची नाही काळजी त्यांनी केली. दिपाळीच्या सणाला त्यांनी असं रुपयाचं सुद्धा काही आणलं नाही. बायकोनी 4 दिवस लोकांचा कापूस असला आणि किराणा भरला. मुलाला त्याच्या मुलगा त्याचा 10-12 वर्षाचा 11 वर्षाचा मुलगा आहे. त्यांनी 1000 रुपयाचा कापूस असला लोकांचा आणि त्यांनी ते आपल्या दिपाळीला कपडे आणले. पण माझ्या लेकाला अशी कशाचीच आशा नाही, बाहेरची रुपयाची आशा नाही. पण ही त्याच्यावर आदूळ घेणं आहे. आता तुम्हाला कधी सांगितलं होतं का असं? मला काही सांगितलं? कोणाचं प्रेशर आहे? काही बोलणं होतं? कोणाला काही प्रेशर नव्हतं? काहीच नव्हतं. आम्हाला काहीच सांगितलं नाही त्यांनी. काहीच असा घरी सांगत नव्हता. तुम्हाला कसं म्हणता येईल मग त्याच्यावर प्रेशर आणलं वगैरे? काय प्रेशर कसं? ह्याच्या 10 रुपयाने प्रेशर आणलं त्यांनी. ते बोलला 10 पेण्यावर प्रेशर जरी असलं तर हे सगळं करायला लावा असं कसं कोण आणलं? ते आम्हाला ते काहीच माहित नाही. पण 10 पिऊन येत होता म्हणून आम्हाला आता वाटतंय की ह्याला 10 पिऊन काहीतरी नशात त्यांनी हे केलं. पण तुम्हाला ज्या दिवशी पोलिसांनी यांना घेऊन गेलेत का हे स्वतः पोलिसांकडे गेलेत? पोलीस आलते इथं, घरी आले होते पोलीस. आम्हाला काय म्हणले पोलीस? काय वाटलं त्याचे मित्रच आहेत. ते म्हणले आले 5:30 वाजता आले. ते म्हणले हाका मारली तिथून. म्हणलं कोण आहे? तर म्हणले आम्हीच आहे, तर अमोलचे मित्र. तर म्हणले आम्हाला आहे का घरी? म्हणलं हाय. तर कुठं आहे? म्हणले म्हणलं झोपलेला आहे. म्हणले उठवा त्याला. उठिलं मी. म्हणलं तुझे मित्र आले तर आम्हाला उठ. ते उठला, अंगा शर्ट घातलं तसंच इथं आला. तर इथं उभा होते, इथं आले. एकूण 2 जण आले. असेच त्याला पुढं घालून नेलं. तर मी आम्हाला चहा पाण्याचा टाईम झाला, चहा पाणी घ्या. तर म्हणले नको आम्हाला वाटाणे घ्यायचं. तर मी आणलं काय धोरण आहे? तर म्हणले काही नाही आई, त्याला 10:30 वाजता आम्ही आणून घालतो. तर तिथं चौकशी करायची साहेब कशी. आणून घातलं का? नाही घातलं. अद्यापर्यंत घरी नाही आला? नाही आला अद्यापर्यंत. पोलीस होते ड्रेसवर होते का सिव्हिल म्हणजे साध्या कपड्यांमध्ये? साध्या कपड्यावर. आता तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय मागणी करायची आहे? प्रशासनाकडे काय मागणी करायची आहे का? आम्हाला काही मागणी करायची नाही, फक्त आमचा मुलगा सुखी. तीच मागणी. त्याचे तो दुर्निर्दोष आहे, त्याला काही अडकवलं जातं असं काही मागणी करायची आहे तुम्हाला? निर्दोष आहेत. त्यांच्या पत्नी माझ्यासोबतच विचारतो. ताई
काय तुम्हाला सांगायचं आहे, काय प्रशासनाकडे मागणी करायची आहे सांगाल? मला एवढंच मान्य करायचं आहे, माझे मालक कधीच जरांगे पाटलाला कधीच सोडलेलं नाही, पण हे चुकीचा मार्ग कशाने निघला, हे फक्त व्यसनाने निघलाय. आणि व्यसन करायला लावलं हे माणसांनी, त्या माणसांनीच नावं घ्यायला लावले. तर कोण व्यसन करायला लावलेलं? कुणी जातात ते जे सोबत आहे ते आम्हाला कधीच सांगत नव्हते. त्यांचे कितीकच मित्र होते, बैलगाडी वडीत नेली मुंबईला, त्यांचं आंदोलन सध्या कुणीच नव्हतं जरांगे पाटला सोबत, तेव्हा माझे मालक होते. आणि ते कधीच स्वार्थ करणार, हे सगळे कुणाला मान्य करायला लावा तुम्ही, ते कधीच स्वार्थ नाही, रुपयाचं कधी पण घरी आणत नाही. तर मी सारखं कामाला जाते. मग हे पैसे त्यांना 2.2-2.5 कोटी रुपये देऊन हे सगळं करायला लावलं होतं, मग पैशासाठी हे केलं असं तुम्हाला वाटतं का? नाही वाटत, असं कधीच नाही करणार. पण ते एखाद्या वेळेस दारू पाजून जर काही चुकलं तर ते मी मान्य करीत नाही, कारण की मी पण त्याच्यात मला माहीतच नाही ना आता. जर दारू पिऊन पण असं कधीच ते म्हणत नव्हते. पाटलाचा विषय काढला तर म्हणायचे पाटील कधीच चुकीचे नाही. तर ते असं करणार नाही तुम्हाला म्हणायचं? हा, कधीच नाही आयुष्यात. कधी इथून माग त्यांनी ती माघार घेतली नाही. आम्ही त्यांना कधी चुकीचं सांगत बी नाही. तर मी म्हणायची काही आणू नका तुम्ही, पण पाटलाची संगत सोडू नका. आणि तुम्ही असं सांगायचे. आणि ते पण म्हणायचे पाटलाचं टेटस, पाटलाचं सगळं, पाटलाच्या पायासोबतच ते होते. कधी स्वार्थपणा कधी आला नाही, कधी मुलाला बघितलं नाही, त्यांच्या मुलाला बोलता येत नाही, दवाखाना केला नाही. पण हे संकट कसं आलं आम्हाला पण कळत नाही. आणि हे चुकलं असलं तरी पण हे नशात काम झालं. दिवाळीला त्यांनी काहीच आणलं नाही असं तुमची आई सांगत होत्या, तुम्ही कापूस आणलं काहीच नाही. कापूस विचिते मी शेजाऱ्या पाजाराला विचारा, तुम्ही माझं चुकत असलं तर ह्यांच्यावर मी इतकी सुद्धा आशा धरीत नाही. कवा बी आंतरवालीला जरांगे पाटलाकडे जायचं, सभाला जायचं, ह्याला जायचं, हे हमेशा त्याच्यात येतं. पण हे कसं घडून आलं का नशात झालं हे मला काहीच माहित नाही. मग आता नेमकं मी तरी काय सांगू त्याच्याबद्दल? तुम्हाला काही सांगत होते का मला कोणी फोन करते, प्रेशर करते, अशी माझ्याकडून करून घ्या असं काही सांगत होते? नाही सांगत, पण हे नशामध्ये महिनाभर झाल्या रोज नशामध्ये लई दानदिन करीत होते. पण आम्हाला त्याचा गॅरंटीच नाही. ह्यांच्याकडे रुपये नसताना हे इतके दारू कशाने पिऊन यायचे? मग हेच माणसं दारू पाहिजेत असतील आणि ह्यानीच भरीवर घातला असेल त्यांना. म्हणजे त्याच्यात मुलगा आहे त्याचा, त्या मुलाला बोला येत नाही, पण नाही केला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांना कोणीतरी करायला लावल्या असं तुमचं म्हणणं आहे? हा. प्रशासनाकडे काय विनंती आहे, काय मागणी करायची आहे तुम्हाला? पाटलांना काही सांगायचं आहे? पाटलांना माझी एवढीच विनंती, पहिल्यापासून ते त्यांच्या सोबत आहेत, त्यांनी इतकी शिक्षा देऊ नये. जरी चुकले असले तरी पण नशात चुकले असतील, माणसाने फूस घातले असत. हे बघा, पहिल्या बैलगाडी वडीत नेली तेव्हापासूनचे फोटो बघा, आमच्या कपाटाला बघा त्यांचे फोटो, त्यांच्या हृदयात पण बघा. पण चुकला असेल तर मी बी ती मान्य करते, कारण की नशात चुकला असेल. बोलण्याची मी पण हे करते. पाटलाला पण माहिती, आम्ही किती कोपर्डीच्या टायमाला पण इतक्या वारे केल्या, पाठी सोबत असायचे. आम्ही जेवायला पण नेत नव्हतो, काहीच पण नेत नव्हतो. तुम्ही सोबत असायचा त्यावेळी? सोबत असायचं. माझं बाळ लई लहान होता, माझा मुलगा त्यावेळेस वाऱ्या करायचं. कुठे त्या कोपर्डीच्या मुलीसाठी माझा नवरा इतका झटला, आणि आता 50 लाखासाठी कशालाही करेन. आता हे मराठा समाज पैसे देत, पण ह्यांनी लोकांनी त्यांना दारू पाजून त्यांची बुद्धी जास्त चलत नाही दारू पाजल्यावर, कारण की ते घरी पण ताण देतात. मग तिथं बाहेर जर झालं असलं गलत तर काय सांगू मी त्याला. पण इतकी सजा द्यायला नाही पाहिजे, आणि ही सजा आम्ही मान्य बी करीत नाही. तर आम्ही हेच होत नाही. पाटलाला माझी एवढीच विनंती, पाटलांनी ह्याच्यातून काहीतरी न्याय द्यावा. तुम्हाला जर त्यांच्याबद्दल ते कुठं जात होतात, काय करत होते माहित नसेल, तुम्हाला काय माहित असणार आहे? त्यांनी वेगळं काही केलं असेल तर? त्यांना माहित असते, मला माहीतच नाही ना, ते काहीच माहित नाही. पण हमेशा पाटलाकडे जात होते, घरी आले पाटलाचं टेटस, मग कशाहून मी काय करायचं, कशाहून माहिती करायची? पहिल्यापासून ते हमेशा पाटला सोबत येतं. तुम्ही घरात बघा, फोटोत बघा, कशात बघा, त्यांनी मागायला बाईट दिली, सगळे बदलले. पैसे घ्यायचे असते तेव्हा घेतले नसते ह्यांनी पैसे, पण ह्यांना नशा केली. अहो, हे नशा झाले, नशा केल्यावर त्यांना सुधरत नाही. नशामध्ये झाले, मी ते कबूल करते नशा केलेली. तरी सगळं नशात केलं असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. ते जराही कुटुंबामध्ये लक्ष देत नव्हते. दिवाळीचा सण गेला, काहीही केलं नाही. मला स्वतःच्या शेतात, दुसऱ्याच्या शेतामध्ये जावं लागलं, पैसे कापूस वेचून दिवाळी साजरी करावी लागली. लेकरांनी सुद्धा त्याचा वैयक्तिक कापूस वेचून ह्या सगळ्या गोष्टी केल्यात असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. मनोज जरांगे पाटलांना सुद्धा त्यांनी आवाहन केलं की बा ह्या सगळ्या गोष्टीमधून चुकून झालं असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी आम्हाला न्याय द्यावा, अशा प्रकारची इथं मागणी केलेली आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, गेवराई, बीड.